केल्यानंतर तुम्हाला शांत झोप लागू शकते. शांत झोप जर तुम्हाला असेल तुमचं आयुष्य वाढू शकतं. शांत आपल्या झोपेमध्ये आहे सगळं. आपण नैसर्गिक आहोत. निसर्गाच्या नियमाप्रमाणे ईश्वराने आपल्याला सावलीसाठी झाड दिलंय. आपण दुपारी 2 तास सावलीला बसलोच पाहिजे. आज 100 वर्ष जगणारा माणूस 50 वर्षावर आला की तो निसर्गाच्या सानिध्यातून बाजूला गेला. त्याच्यापुढे काहीच नाही. त्याच्यामध्ये आईचा विचार केला गेला नाही, त्याच्यापाशी गाईचा विचार केला गेला नाही. म्हणून आज ईश्वर कोपल्या जातोय. आज वारंवार घटना घडत असतात. काही ना काही विचलित ऐकायला येत असतं. विपरीत घटना घडतात. याचं कारण असं आहे की हे ईश्वराला जो पहिला जो नियम होता, जो धर्म होता, तो धर्म जागृत राहिलेलाच नाही. पहिला धर्म जागृत न राहिल्यामुळे ही ईश्वराचे हाल होतात माणसाचे. म्हणून या ठिकाणी आपण किती करणार. लोकांनी देवासोबत सुद्धा आपण गद्दारी करतो. एक शेतकरी असा होता की त्याने ईश्वराने त्याला विचारलं होतं की बाबा हे माझ्या देवाची माझीकडे जमीन आहे ती तुला देऊन टाकतो, पण ही जमीन आपल्या दोघांच्या बटाईमध्ये राहू दे. मग देवाने जमीन दिली. मग आता आपला शेतकरी असा आहे की त्याचं जीवन गेलं तरी त्याला सुट्टी नाही. त्याचं जीवन रात्रही थांबत नाही, त्याला दिवसही त्याला कळत नाही. त्याच्या आशा पाठीमागे लागलेली. त्याला आशाच्या पाठीमागे लागल्यानंतर जीवनाची दशा होत असते. आणि हे जमीन त्याला दिल्यानंतर देवाने एक विचार केला की बाबा तू काय कर, आता कुठलं तरी पीक कर ह्या जमिनीमध्ये आणि एक साईडचं मला दे आणि एक साईड तुला दे. मग त्यावेळेस शेतकऱ्याने विचार केला. एक दिवस विचार केला. दुसऱ्या दिवशी देवाला सांगितलं, सांग मला तुला कोणती साईड पाहिजे. देवाने सांगितलं, जे काही वरच्या कडाला येईल, तुझ्या पिकामध्ये जे वर येईल ते मला दे, खालचं तुला घे. शेतकरी हुशार होता. त्याने बोल मुगच पेरला. देवाला सगळे याला आले होते, वरती याला देऊन टाकले देवाला. शेंगा घेऊन आला. अरे देव म्हणला, याने मला बी गंडावलं. बस म्हणला, देव म्हणला तू सुद्धा काय करा, मला आता खालचं दे म्हणला, मला जमिनीमधलं मला दे, मग तुला वरचं दे म्हणला. आता याने जिवाळी पेरली. कंच कंच कापून घेतले. कडबा देवाला मला खातो. देवाला तिथंही देव फसला गेला. मग देवाने विचार केला, आता आपण काय करू, दोन्ही बाजू मागू. देव म्हणला मला खालचं बी पाहिजे वरचं बी पाहिजे, मधलं तुला. त्यांनी मका पेरली. पण कंच घेतले मोडून, दिले आखेच मका देवाला. पण हे असं करत असताना आयुष्य निघून गेलं. म्हातारपण आलं त्याच्यामध्ये. हे गंडागंडी करण्यातच गेलं आयुष्य निघून सगळं. मग नामस्मरणाला वेळ कुठे भेटला. नामस्मरण वेळ नाही भेटल्यामुळं त्याला जीवन आधुरं जगावं लागलं. म्हणून माऊलींनी ह्याच विचारावर सांगितलं होतं, म्हणून जाणते न गुरु भजिजे त्याने कृत्य कार्य पाहिजे. जीवनामध्ये गुरु असेल तर आपलं कार्य सिद्धीला जात असतं. या कुठल्या तरी गाई असेल, बैल असेल, याला एक मालक असला पाहिजे. दिवसभर तरी ठेवला तर बैल आपल्या धावणे येतो, गाई आपल्या धावणीला येत असते. का की त्याला एक मालकाची आशा असते आणि तिने आपल्याला गुरु मानलेलं असतं त्या मालकाला, की याच्यामध्ये तिला काय ते पाळाली ते कुठेही जाऊ शकते. पण ती चुकली तरी संध्याकाळी ती आपल्या दारामध्ये येते. दारामध्ये येण्याचं कारण काय, ते आपल्याला गुरु आहे आणि तिथून आपल्याला ज्ञान आहे. उद्या पाऊस आला तर आपल्याला आत ठेवील, खायला नसेल तर आपल्याला खायला देईल. कारण त्यांना माहितीये, जितेबांना सुद्धा ज्ञान आहे तेवढं. जितेबांना माहिती असतं मालक आमचा उपाय राहील पण खाणं आम्हाला देईल. हे मानवातून सुटलं गेलंय. मानवाकडे नीतिमत्ता राहिलेली नाही. नियतीने जगायला सांगितलं, नियतीने जगावलं तर तुम्ही जीवन आणि शेवटपर्यंत जगणार. किती लागणार आहे तुमच्या पोटाला, तुम्ही किती कमावणार आहे, अशा अपेक्षा देणारा हा ईश्वर आहे. तुम्ही किती जरी पळाले तर देणार हा त्याच्या हातामध्ये. जे नशिबामध्ये लिहिलं ते तुम्हाला तेवढंच भेटणार आहे. त्याच्या पलीकडे पळून ते आपल्याला भेटतच नसतं. त्याच्यामुळे अशा अपेक्षा न करता आपलं कार्य करायचं काम आपण करायचंय. मग फल देणं ही त्याचं काम आहे. फळ हे आपल्यापर्यंत आज आपण शेतकऱ्यांनी सर्वांनी पिकं आहेत. हे पिकं आपल्या घरामध्ये ज्या दिवशी येतील, समजायचे ईश्वराने हे पिकं आमच्या पोवा चालले, पण याला अजून 12 भानगडी असतात. हे पिकं जर तिकडे संपले, समजायचे हे पीक आपल्या नशिबामध्येच नाही. मग आता नशिबामध्ये नसल्यानंतर आपल्याला कुठून भेटू नये. म्हणून आपल्याला या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी यायचंय, पवित्र भूमीमध्ये यायचंय. आज हे अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हणतो आपण. हे दत्ताचं, हे गुरुंचा अवतार ब्रह्म विष्णू महेश यांचा हे अवतार आहे. या अवतारामधून यांनी गुरुचारित्र्याचं काम केलं. गुरुचारित्र्याचं पुस्तक जर वाचलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्ञान भेटतं, ज्ञान प्राप्त होत असतं त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणून या ठिकाणी आई वडिलांची सेवा. आई वडील हे देव असे आहेत, आई वडिलांसाठी ईश्वर या जगामध्ये नाहीत. आईला महत्व शास्त्राने जगापेक्षा मोठं दिलेलं, दुनियापेक्षा मोठं दिलेलं आहे. ज्यावेळेस ज्या आई वडील थोडक्यात आपल्याला आई वडील होते म्हणून आपण या ठिकाणी जन्माला आलो. या ठिकाणी आई वडील इतका मोठा देव नाही आपल्याकडं. आपण किती जरी मोठा आई बाप काशी तेने न जावे ते फाशी,
ज्याच्या घरी आई बाप आहेत ना त्याला तीर्थ करण्याची गरज नाही, शास्त्रांनी सांगितलेले. आई बापाची सेवा हेच आपलं, आणि समोरच्या डोळ्यातलं पाणी हे आपलं पाप असतं, आणि समोरच्या गालावरच हसू हेच आपलं पुण्य असतं. हे जीवनामध्ये दोन कार्य करायची, याच्या पलीकडची अपेक्षा ठेवायचीच नाही. का की आपल्याला माहिती आहे आपण किती दिवस राहणार, कोणा दिवस येईल काही नाही दे असा व्यवस्था हा देह कधीतरी निघूनच जाणार आहे. चुटकीसारखा देह निघून जातो ना. सर्व म्हणती माझ माझ मीच आहे कळता, चुटकीसारखा निघून जाशील कुणी नाही धरता. अरे एवढ्या वेळामध्ये ते हातात जीव आपला ना एवढाच वेळा जातो, त्याला वेळ लागत नसतो. म्हणून यासाठी काही माझं माझं या ठिकाणी काहीच माझं नाही, फक्त कार्य करण्याची चान्स दिला देवानी, त्याचे उपकार मानायचे आपण. मोठे उपकार देवाचे मानले पाहिजे आपण या ठिकाणी, की जन्माला आम्हाला या मनुष्य देहामध्ये कसं घातलंय. जसं अंधारा एक ठिकाणी नदीच्या कडाला, चंद्रभागेच्या कडाला अंधारा बसला होता, आणि एका राजाची एक सुंदर कन्या होती. त्यावेळेस त्या राजाच्या सुंदर कन्येनं एक पण मांडला होता की या ठिकाणी जो राजाचा राजकुमार कावळा पकडून घेऊन येईल त्याच्याशी मी विवाह करीन, त्याच्याशी मी लग्न करीन माझं. मग असे देशोदिशी निरोप पाठवले. सगळे लोक, कुणी बंदूक घेऊन, कुणी फौज घेऊन, कुणी तलवार घेऊन कावळ्या मागे लोक पळत होते. कावळा त्यांच्यापर्यंत येतच नव्हता, कावळा त्यांना सापडतही नव्हता. पण अंधारा नदीच्या कडाली त्याने एका नदीच्या कडे आंघोळी केली चंद्रभागेच्या कडाला, आणि साईडला येऊन नामस्मरणासाठी बसला होता. आणि तो डोक्यावर टाळी वाजायला गेला, त्याची टाळी आणि कावळा एकत्रित आला. आणि त्यावेळेस राजाला निरोपाटा म्हणजे अंधाऱ्याला कावळा सापडला. आता अंधाऱ्याला कावळा सापडला, अंधाऱ्याला काय डोळे होते का, त्याला कावळा दिसला होता का? आपल्याला जन्म नाही येणार आपण मानवी हे आपल्याला माहित नव्हतं. असाच अंधाऱ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडतो असा मनुष्य देह आपल्याला भेटलेला आहे. म्हणून या देहामध्ये चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं. आपल्याला ईश्वर देणार आहे, तो उगवलेला सूर्य आपल्याला दिल्याशिवाय मावळत नाही. कितीही गरीब असू दे आपल्याकडं, तो 3 टाइमाचं जेवण आपल्याला देणारच. काळजी करण्याची गरज नाही, काळजी सगळी त्याला आहे. या जगाची चिंता ही भगवंताला आहे, आणि भगवंत फक्त विचार हा जगाचा करीत असतो की माझे भक्त सुखी कसे वाटेल, माझ्या भक्ताच्या सुखासाठी मी काय करेन, हेच भगवंताच्या विचारामध्ये असतं. फक्त भगवंत पाहण्यासाठी आणि भगवंताकडे जाण्यासाठी आपल्याला नामस्मरण गुरु भक्ती करावंच लागते. या भक्तीशिवाय आपल्याला जसं गुरु भेटून आपण असं जीवन जगत असतो. जीवन जगत असताना अगदी सुंदर जगा, फक्त एकच आहे यांनी जे सांगितलंय, हा या देहाला आपण नुसतं कष्ट कष्ट करून या देहाचा एक एक पार्ट निघून चाललाय आपल्याकडून. या देहामध्ये आज मला सांगा 70-80 वर्षाची म्हातारी सुद्धा व्यक्ती चांगली चालते, पण आपण आज नवीन 40 वर्षाच्या आतमध्ये वाकडे झालो. याचं कारण अशा अपेक्षा मागं लागल्या आपल्या. रात्रंदिवस आपण नुसतं पळतोय पळतोय, आपल्याला वाटतं दुधामध्ये सापडून, कांद्यामध्ये सापडून, सगळ्यामध्ये तुमच्यावर सगळेच वाकडे झाले. आता जीवनामध्ये अशा अपेक्षा करायच्याच नाही. आता आता लय झालं सध्या. जीवन हे आपल्याला भेटलंय, पुढे काही अध्यात्म भेटत गेला पाहिजे, आणि अध्यात्म आपल्याला चांगल्या पद्धतीचं जर असेल तर आपण जीवन सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. हा देह दिलाय ना ईश्वरानं, हा देहाचीच काळजी करायची आपल्याला, फक्त ईश्वराचीच काळजी करायची. आपल्याला कोण सोडणार आहे? एका चक्र पाणी वाचून तुझं सोडवे ना कोणी. अरे ईश्वराशिवाय तुला कोणी सोडणार नाही या जगामध्ये. तुझं आहे तुझ्यापाशी तू जागा चुकलाशी, तू विचार केला अरे माझे मुलं असतील, माझ्या मुली असतील, माझे नाते गोते असतील, हे फक्त जन हे हिताचे दिले घेतल्याचे, दिलं घेतलं तर गोडे, नाही तर नातं दोडवत. त्या नात्यापासून त्या जीवनाला पुण्य नाही भेटत. मग पुण्य आपल्याला कसं भेटलं पाहिजे, जीवनाचा मार्ग कसा सापडला पाहिजे, आपण या भक्ती कशी केली पाहिजे. भक्तीचे वाटा अनेक आहेत, आपल्याला जी करता येईल ती करा. आपल्याला ईश्वराने असं सांगितलं नाही, कुठं शास्त्रामध्ये असं नाही सांगितलं की तुम्ही एवढंच केलं पाहिजे. शुद्ध अंत करणारे तुम्ही 10 मिनिटच वेळ द्या 24 तासातला, एवढंच सांगितलं ईश्वराने. फक्त माझं नामस्मरण जर केलं तर समजायचं मी भक्ताच्या घरी आल्याशिवाय राहत नाही. पण देव येती घरा तोची दिवाळी दसरा, यालाच म्हणते आज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या जयवंतीचं इथं जन्मानिमित्त या ठिकाणी आज आरतीचा कार्यक्रम झाला. दादा महाराजांनी इथं भजन वगैरे थोड्या टायमाने केलं, आणि मी पण आज कुठेही बोललेलो नाही मी ह्या गोष्टीवर. मला सुद्धा आज अमोलनी बोलण्याचा चान्स दिला इथं, हा तुमचा आशीर्वाद आहे. माझी बोलण्याची नाही, मी तुमच्याकडे जे काम करतो मी रोजानेच काम करतोय, पण हे ईश्वराने माझ्याकडे दिलं, हा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद, दत्त गुरूंचा आशीर्वाद आहे. या ठिकाणी
अजून बराच वेळ आहे ना पत्रिकेत. हा करा करा करा. कुणाला पाळणे म्हणतात नावांचाही उपस्थित आहात आणि आजच आठवण करायची की उद्या पुढल्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी आपलं काम बाजूला ठेवून सुद्धा मोठ्या संख्येने यायचंय. कारण पवित्र तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य आणि घातली या भय नरका जावं लागतं. त्याच्यामुळे सत्य कार्यामध्येच येऊन बसायचं, कधी बी बाजूला जायचंच नाही. जीवन हा रस्त्यावरून रस्त्याचा मार्ग जर सुटला तर जीवन आपलं वायाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवन जगायचं, चांगलं जगायचं. अरे आई वडिलांची सेवा करायची सांगितली नाही. ईश्वर तुमच्या ज्याने काय घडलं तरी चालत, फक्त आई वडिलांची सेवा करा. ईश्वर हा आई वडिलांच्या पायावरती हे सगळं तीर्थ असतात. आई वडील ज्या दिवशी आपल्या जीवनामधून गेले समजायचं, तिथून पुढे आपण देव कुठं शोधायचा आहे. पण हा चान्स आपल्याला दिलेला आहे. आई वडिलांचा एक विषय असा असतो, आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलं आणि आपल्याला त्यावेळेस चालायला येत नव्हतं. हे आईने आपल्याला एक एक बोटाला धरून एक एक पाऊल चालवलाय. आणि हीच आई आज म्हातारपणामध्ये जर थकत असेल तर तिच्या बोटाला धरून तिची सावड फेडायची परत. तिने लहानपणी आपल्याला चालायला लावलं ना, तिला म्हातारपणी परत काठीला आज हाळ देऊन चालायला लावायचं. एवढी समाधान जीवनामध्ये जर जगलो तर आपण जीवन सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रम संपला, असं पाळण्याचा कार्यक्रम चालू होतो. प्रवचनाचा कार्यक्रम आम्ही थांबवतोय आणि आणि लगेच महाप्रसादाची पंगत होईल. तर जे काही आजूबाजूला असतील तर भाविक भक्तांना विनंती आहे की या ठिकाणी उपस्थित राहायचंय. अगदी 5 मिनिटांमध्ये पाळण्याचा कार्यक्रम चालू होतो.